मंत्री धनंजय मुंडे कालपासून भगवान गडावर आहेत। यावेळी संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलंय। त्यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी रात्री चर्चाही केली आहे। यावेळी महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केलाय। मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जातं असं शास्त्री म्हणतात। भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं। आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना। आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो। आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे। संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे। इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही। एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे। शेवटी या देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील। देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे, अजित पवारांची भूमिका तीच आहे। ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत, गृहमंत्री आहेत, डेप्युटी सीएम आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागे त्यांनी काय केलंय किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात। ही दुर्दैवी गोष्ट आहे, ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग ह्यो। आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे। आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले, म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो। धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहो, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे। ते काय म्हणाले मला या बाबतीत कल्पना नाही, मी काही ते ऐकलेलं नाही, पण ठीक आहे, त्यांनी म्हटलं असेल तर ते असू शकतात। पण अंजली दमानी यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की मी ते सगळे पुरावे जे आहेत ते त्या महंतांना नेऊन देईन। महंतांना बहुतेक धनंजय मुंडेची पार्श्वभूमी माहीत नसेल। चांगलं आहे ना, मग अंजली ताई जर त्या ठिकाणी पुरावे नेऊन दाखवत असतील आणि त्यांचं काही मत बदललं तर मग तो त्यांचा प्रश्न आहे। बीडमध्ये जो संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे आणि परभणीमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून एका मागासवर्गीय मुलाची हत्या जी केलेली आहे, दोन्ही गुन्हेगारांना सरकारने सजा दिली पाहिजे। पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहे। या सरकारमध्ये 65% मंत्रीचे गुन्हेगार आहेत, कोणावर हत्याचे आरोप आहेत, कोणावर रेपचे आरोप आहेत, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। 65% मंत्री आहेत, त्यांच्याच ॲफिडेव्हिटमध्ये आहे। आम्ही आरोप करत नाही, वस्तुस्थिती ती आहे। त्यामुळे एक धनंजय मुंडे नाही, या सरकारमध्ये 65% 65% मंत्री हे असतील तर त्यांना राजीनामे द्यावा लागेल। फडणवीसांनी ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे, परीक्षा केली पाहिजे। नामदेव शास्त्री बाबा यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय नामदेव शास्त्री बाबा बोलताना म्हणाले, मी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे आहे, परंतु अजूनपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही। परंतु आदरणीय नामदेव शास्त्री बाबा बोलताना पुढे जाऊन म्हणाले, आरोपीची मानसिकता तपासायला हवी। परंतु असं बोलणं तर आम्हाला खूप आश्चर्य वाटत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।